जिजाऊ साहब ने हमसे एक बात कही थी, जैसे माँ पार्वती के बगैर शिव शंभू अधूरे हैं, उसी तरह यीशु के बगैर ये शंभू। जाने तू जानू मैं, मेरी जा तू ही थी तू ही है। ये सांसें क्या सांसें, इनका आना जाना यूं ही है। मेरी जान तू है, तू थी हाँ तू है। जाने तू जानू मैं। तेरे होठों पे वादे मेरे, तेरे होठों पे बात। हिरवी साडी भरला हिरवा चुडा, नेसली हिरवी साडी भरला हिरवा चुडा, डोहा जेवढा ओंकार नावांचं नाव घेते, शोधते बर्फी की पेढा। जुळ जुळ वाहे पाणी, मंद मंद चाले होडी, सुखी ठेव देवराया, ओंकार चैत्रालीची जोडी। जाने तू जानू मैं, मेरी जान तू ही थी तू ही है। ये सांसें क्या सांसें, इनका आना जाना यूं ही है। मेरी जान तू है, हाँ जी हाँ तू है। नाही काढूनच टाकू का नंतर फोटो हे येतं कॅन्डिड कॅन्डिडेट घेतोय का? मन पहेली है सजा, बेसुमारी सी जिंदगानी में नमक बन के तू घुल जा। नया दिन चढ़ गया, सूरज नया निकल गया। ज़मीन बदली नहीं तो आसमां बदल गया। मन पहेली है सजा, बेसुमारी सी जिंदगानी
मोरया मंगलमूर्ती तू गणनायक वक्रतुंड तू सिद्धिविनायक तुझिया द्वारी आज पातलो तुझिया द्वारी आज पातलो ये इच्छित मज द्याया संकटी रक्षे शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू सकलांचा भाग्य विधाता तू विद्येचा स्वामी दाता ज्ञानदीप उजळुनी आमुचा ज्ञानदीप उजळुनी आमुचा निववी नैराशाला संकटी रक्षे शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू माता तू पिता जगिया ज्ञाता तू सर्वस्व जगिया पामर मी स्वर उणे भासती पामर मी स्वर उणे भासती तुझी आरती गाया संकटी रक्षे शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. आणि त्यामुळे मातेला किती महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राते उद्धारी. आणि त्यामुळे पाळण्याची दोरी मातेच्या हातामध्ये असते बरं. आणि त्यामुळे त्या मातेला आनंद देण्याचं कर्तव्य आमचं आहे, आमच्या महिलांचं आहे. घरामध्ये सासूबाई सुनबाई एकमेकींना आनंद द्यायला पाहिजे, हो की नाही. आणि त्यासाठी आज की नाही चैत्रालीला आनंद देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलोय. श्रीकृष्णाने लोण्याचं महत्त्व सांगितलंय ना. बालकांना आम्ही लोणी देतो का? अहो भाकरी जाऊ दे हो, पण ब्रेडवर तरी लोणी देतो का आम्ही? आणि लोण्यामध्ये काय काय विटॅमिन्स आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि लोणी किती महत्त्वाचं आहे. लोण्यासारखं मन कसं पाहिजे? मऊ पाहिजे. आणि कसं पाहिजे? पांढरं शुभ्र स्वच्छ पाहिजे बरं. आणि त्यामुळे ह्या खेळातून चैत्रालीला थोड्या थोड्या सूचना लोण्यासारखं मन होण्यासाठी बाळाला लोण्याचा गोळा द्यायचा बरं. आणि त्यामुळे हा लोण्याचा गोळा आम्ही महिला कसं काढतोय बघूया बरं. ताक करू ग सईये ताकाला लोणी का नाहीये, ताक करू ग सईये ताकाला लोणी का नाहीये. लोणी येईना ताकाला कृष्ण आमचा तान्हेला, लोणी येईना ताकाला कृष्ण आमचा भुकेला. ताक करू ग सईये ताकाला लोणी का नाहीये, ताक करू ग सईये ताकाला लोणी आलं सईये, ताक करू ग सईये ताकाला लोणी आलं सईये. ताकाला लोण्याचा गोळा आलाय बरं. आणि या लोण्याचं महत्त्व, लोणी तूप सगळ्या गोपाळांना खायला दिलंय. प्रकृती उत्तम पाहिजे. आणि मथुरेला कंसाकडे हे लोणी जाता कामा नाही ही भगवंतांनी काळजी घेतली. आमचं रामायण आणि महाभारत याच्यामध्ये खूप आदर्श आहेत. वरमेको गुणीपुत्र नच मूर्ख शतान्नपी एकश्चंद्रस्तमोहंती नच तारा गणोपीच असं संस्कृतचं सुभाषित आहे. वरमेको गुणीपुत्र, एक पुत्र असू दे एक कन्या असू दे, तिच्या गुणांची वाढ करण्यासाठी माता सक्षम पाहिजे. आणि ते मातेचं कार्य आहे. आणि म्हणून डोहाळ जेवणाच्या निमित्ताने चैत्रालीला आनंद पण द्यायचा आहे. आणि थोड्या थोड्या काही सूचना द्यायच्या. आज मी माहेराला माझ्या माहेराला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा.
हिरवी चोळी शालू हिरवा, हाती भरला हिरवा चुडा. हिरवा मरवा वेणीत घाला, हिच्या वेणीत घाला. हिरवा मरवा वेणीत घाला, हिच्या वेणीत घाला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरव्या वेली हिरव्या राणी, मध्ये मी बसले हिरवी राणी. हिरवा झोपाळा हिला बसायला, हिला बसायला, हिला बसायला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हसू नका ग गुपित सांगते, आज घरी मी एकली जाते. आणि न संगे युवराजाला, माझ्या युवराणीला, माझ्या युवराजाला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. जाणार आज मी माहेराला, माझ्या माहेराला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिची ओटी भरा, हिची ओटी भरा, हिची ओटी भरा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख. हरिख म्हणजे आनंद. तयाचा हरिख वाटे देवा. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, वंशी भक्तराज व्हावा कोणी. पुत्र नसलिया कन्या तरी व्हावी, हरी गुण गाई सर्व काळ. तुका म्हणे पितरे आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती निरंतर. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कुळामध्ये कन्या असू दे पुत्र असू दे, परंतु त्याला हरिभक्त बनवणं हे आमच्या हातात आहे बरं. आम्ही संस्कार जसे करू त्याप्रमाणे आमची पुत्र आणि कन्या, अहो भारत मातेचा आदर्श, भारत मातेला सक्षम बनवणं हे आमच्या स्त्रियांच्या हातात आहे. जिजामातेमुळे शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडला. जिजामातेनी शिवाजी महाराजांना कुठल्या गोष्टी सांगितल्या? रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यामुळे शिवाजी महाराज कसे घडले हे का जिजामातेमुळे. आणि म्हणूनच म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राते उद्धारी. आणि आमच्या राष्ट्रासाठी एक कन्या असू दे एक पुत्र असू दे, परंतु त्याला सक्षम बनवणं म्हणजे घरामध्ये झुरळ आलं की अगं बाई झुरळ, अगं बाई झुरळ म्हणून ते मूल घाबरणं हे आमचा कमीपणा आहे. बरोबर आहे ना. आणि त्यासाठी मुलाला घडवण्याचं कार्य एक स्त्री करते. आणि ते स्त्रीनी कसं केलं पाहिजे हे डोहा जेवणाच्या निमित्ताने चैत्रालीला थोड्या थोड्या काही सूचना. आणि हे आमचे खेळ. मामाने दिली मला सोन्याची बुगडी आणि तुझी नि माझी पहिलीच फुगडी. फुगडीचा कार्यक्रम. आणि तुम्ही सुद्धा आता लगेच 2 गट तयार करा. इकडे 10-12 जणी, इकडे 10-12 जणी. ए गट आणि बी गट. तुमच्या दोघा गटामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेणार आहोत. पटकन या. बघा बरं फुगडी कशी आहे ती. हा चिरे बाई चिरे, दगडी चिरे, लाटण्याची फुगडी गरगर चिरे. लवकर या, पटापट या. 24-70 देना. श्रावण महिन्यात दिसतं इंद्रधनुष्य कमान आणि फुलपाखराची फुगडी दिसते किती छान. बघा बरं. पटकन या. तसं आपण खेळूया आणि चैत्रालीला आनंद देऊया. हां आता ए गटामध्ये लक्षात घ्या. आणि मग तुम्ही म्हणाल आम्हाला कळलं नाही. ए गटामध्ये कोणीतरी दोघींनी इथे फुगडी घालायची आणि नंतर बी गटाने फुगडी घालायचे. त्याच्यामध्ये कुणाची फुगडी छान दिसतेय हां ती आपणच ठरवूया. 1 2 3 स्टार्ट. लवकर या. ए गटाची फुगडी. ए गटाची फुगडी.
3 स्टार्ट. हां, फू बाई फू, फुगडी फू. वा 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 वा, टाळ्या वाजवा. बघूया ए गटाची फुगडी, ए गटाची फुगडी. अरे वा 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 वा. आता बी गटाने फुगडी. हो, 10 गिरक्या झाल्या. 10 गिरक्या झाल्या ए गटाच्या. 1 2 3 स्टार्ट. बी गट. हां, 2 4. वा 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 वा. 6 7 8 9 10 11 12 13. हां, स्लो आहे स्लो आहे. छान छान, टाळ्या वाजवा की. बी गटाला 10 मार्क. दमल्या दमल्या, टाळ्या वाजवा की त्यांच्यासाठी. आता प्रत्येक ए गटाला प्रश्न आहे. सगळ्यांनी ऐकताय का? ए गटाला प्रश्न आहे. धनुष्यबाण आहे ना हातामध्ये, हा द्या हो तिच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण. हां, हे धनुष्य बाण कशाचं प्रतीक आहे? पटकन सांगायचं. मी आकडे मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 चुकलं. 9 चुकलं. रामाचं हे बरोबर आहे. थोडं कौसल्या मातेचं. कौसल्या मातेनी हातामध्ये धनुष्यबाण घेतला. तिला डोहाळे लागले होते. लक्षात घ्या सगळ्यांनी, तिला डोहाळे लागले होते कौसल्या मातेला. आणि हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि काय म्हणाली माता? कुठे आहे तो रावण? हां, कुठे आहे तो रावण? त्याचा मी वध करते म्हणाली. लक्षात घ्या, दुष्टांचा संहार करणं मातेच्या हातात आहे बरं. आणि ते डोहाळे तिला लागले होते आणि म्हणून आम्ही धनुष्यबाण हातात घेतो आणि दुष्टपणा नाहीसा करण्याचा प्रत्येक स्त्रीने प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये ते आहे. आणि हे धनुष्यबाण घेऊन मी की नाही, प्रभू रामचंद्रांचा जन्म कसा झाला माहिती आहे ना आपल्याला? कौसल्या मातेच्या पोटी. ह्याचं कारण तिला दुष्टांचा संहार करायचा होता आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं? रावणाचा वध केलाय. बीला आता हा प्रश्न तुम्हाला आला नाही, मी उत्तर सांगितलंय, मार्क मिळाले नाहीत. बी गटाला प्रश्न. हातामध्ये परडी आहे, आहे ना? ही वेगळी डाव्या त्याला. हातामध्ये परडी आहे. परडीचं काय प्रयोजन? परडी कशासाठी घेतात? फुलांची परडी. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही आहे उत्तर सांगितलं कोणी. आता उत्तर सांगू मी. सीतेला सीता माता, तिला डोहाळे लागले होते. कसे डोहाळे लागले होते? मी वनामध्ये जाईन, फुलं काढीन. सगळ्यांना माहिती आपल्याला ही कथा. आणि त्यामुळे आम्ही तेव्हापासून हातामध्ये फुलांची परडी घेतो, हो की नाही? आता पुढचा प्रश्न अतिशय सोपा. ए गटाला डोहाळे जेवण कुठल्या महिन्यात करतात? गर्भवती. काकी सांगा काकी, मोठ्या आवाजाने सांगा. 10 मार्क मिळाले. 10 मार्क मिळाले बरं का ए गटाला. उन्हाळ्यामध्ये खावी वाटते कुल्फी. कुणाच्या मोबाईलमध्ये आहे सासूबाईंबरोबरच सेल्फी? अरे दाखवा दाखवा दाखवा. वा 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 वा, छान. बी गटाला पण 10 मार्क. दाखवते दाखवते. हा दाखव. ए गटाने सेल्फी दाखवला नाही तरी चालेल. बी गटाला हा प्रश्न होता. बी गटाने सेल्फी दाखवावा. पण तुम्ही बी गटामध्ये होतात ना? उडवला नाही ना? उडवला नाही ना? हं? सासूबाई आणि सुनबाई. हॅलो, वेळ संपेल. हा आहे ना तुमच्याकडे? दाखवा, पटकन दाखवा. चला पुढचा प्रश्न. आला 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 आला. अरे वा वा, छान छान. टाळ्या वाजवा. वा 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 वा. आता ह्या सासूबाई कुठे आहेत आम्हाला माहित नाही मात्र. कारण या सासूबाई आहेत का मैत्रिणी आहेत असा प्रश्न पडला. सासूबाई आहेत ना? हां, छान छान छान. किती छान. टाळ्या वाजवा. असा सासूबाईंबरोबर आपला फोटो पाहिजे बरं. सुनबाई आणि
सासूबाई घरातलं वातावरण अत्यंत आनंदी ठेवण्याचं कार्य एक स्त्री करते बरं. हां, एक स्त्री करते. घरामध्ये वातावरण कसं आहे, तापलेलं आहे का आनंदी आहे. हां, मिस्टर बाहेरून आले, कामावरून आले की तुमचा तुम्ही चहा करून प्या, असं वाक्य जर ऐकलं की समजावं आज काहीतरी वातावरण गरम आहे, तापलेलं आहे. परंतु अहो मी की नाही तुमच्यासाठी कांदे पोहे केलेत आणि मी की नाही आल्याचा चहा करून देणार आहे असं म्हटलं की समजावं कुठेतरी पुण्यात सेल लागलाय, हो की नाही. हं? आणि त्यामुळे घरातलं वातावरण स्त्रियस्तुष्टा स्त्रियो रुष्टा तुष्टा रुष्टोच देवता वर्धयंती कुलम तुष्टा नाशयंत्यप्यमानिता असं संस्कृतचं वचन आहे. घरामध्ये घर आनंदी ठेवण्यासाठी, घर सुखा समाधानात राहण्यासाठी स्त्रीचा मोठा वाटा आहे. आणि म्हणून स्त्रियांनी आनंद घेणे आणि आनंद देणे. आता ए गटाला प्रश्न, ए गटाला प्रश्न. मार्क बघितले तुमचे लिहिलेत की नाही, हो की नाही. ए गटाला प्रश्न. व वरून गणपतीची पटकन 3 नावं सांगा. कंटिन्युअसली घेशील तर कार्ड नाही का 2 10 मार्क मिळाले, टाळ्या वाजवा. कायच घेऊन मी काही नाही. बी गटाने गणेशाची ग वरून नावं सांगा पटकन, 3 नावं. दाखव. हा, विठ्ठल, मारुती, श्रीकृष्ण. कळलं. आता ए गटाने नीट उभे राहा. हा, सगळ्यांनी करा. असं करा, थांबा. 5 जणी या पुढे, 5 जणी या पटकन. बघा तुमच्यामध्ये 5 जणी कोण क्विक आहेत, नाही पटकन पुढे या. 5 जणी या पटकन. इकडे दोन करायला होता. तुम्ही 5 जणी या. असं 5 जणी पुढे चालतील. फोटो येत नाहीये का. हा, तिरके उभे राहा. श्रद्धा, 5 जणी. बीच्या 5 जणी, एच्या 5 जणी. हा, आणि चैत्रालीला बघायला मिळालं पाहिजे म्हणून मी मागे होते. हा, आता मी बोलते. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. ए गट, बी गट. आणि जो चुकणार आहे त्याने आपणहून मागे व्हायचंय. ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. विठ्ठल, श्रीकृष्ण, मारुती. विठ्ठल, श्रीकृष्ण, मारुती. मारुती. दोघी गेले. मारुती. हा, मारुती. परत मारुती, विठ्ठल, श्रीकृष्ण, श्रीकृष्ण, विठ्ठल, मारुती. मारुती, विठ्ठल, श्रीकृष्ण. टाळ्या वाजवा. एक गट विजयी झालाय असं धरूया. तुम्हाला कंटाळा पण येतं कामाने, हो की नाही. विठ्ठल. हां, ए गटाला 10 मार्क जास्त मिळाले. याचं कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे हे लक्षात येतं. आता उखाणा. तुम्ही दोघांनी पण उखाणा घ्यायचा आहे. ए गटाने एक उखाणा घ्यायचा आहे. पुढे येऊन कोणीतरी एकीने घ्या, पटकन घ्या. आणि वाहे पाणी मंद मंद चाले होडी सुखे ठेव देवराया मंगल वचन. बी गटाचा उखाणा पटकन. उंच उंच आकाशात विमान चालते फास्ट, सुनील रावणचे नाव घेते तुमच्यासाठी खास. तीनचे उखाणे लाटणं खेळायचे आणि सगळ्यांनी उखाणे घ्यायचे. होय होय. आणि मग बी गटाने उखाणा, बी गटाने लाटणे लाटणे. 1 2 3 स्टार्ट. गुजरीन बाई तुला गुजर बोलात, गुजरीन बाई तुला गुजर बोलात, हम नाही तुम नाही थोडे बनवतोय. थांबा. आता ए गट बाजूला व्हा, बी गट पुढे या. 1 2 3 स्टार्ट.
गुजरीन बाई तुला गुजर बोलावतोय, हम नाही तुम नाही तोडे बनवतोय. गुजरीन बाई तुला गुजर बोलावतोय, हम नाही तुम नाही पाटल्या बनवतोय. गुजरीन बाई तुला गुजर बोलावतोय, हम नाही तुम नाही हार बनवत. बिगड 10 मार्क. छानच, प्रश्नच नाही. लक्षात घ्या, महिलांसाठी कुठेही जिम मध्ये जायला नको, बरोबर आहे ना. व्यायाम घरी करायला नको. फक्त हे पारंपरिक खेळांचं तुम्ही रोज प्रॅक्टिस केलीत. आणि लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट काही नाही, लाखो रुपये अजिबात नाही. सुपली, लाटणी, करवंट्या असं घरातलेच सगळं घेऊन हा आनंद महिला घेत होत्या. आणि म्हणून महिला निरोगी होत्या की नाही. मन निरोगी होती. आता मोबाईलमुळे काय झालंय, मोबाईलमुळे नात्यातलं प्रेम कमी झालंय हो. मोबाईलवरती मेसेज पाठवून पाठवून सगळं जग ह्या मोबाईलमध्ये आलंय हो. काय कमी आहे आमच्याकडे. परंतु नात्यातलं प्रेम वाढवायचं असेल ना, तर आमच्या मंडळाला सामील व्हा. टाळ्या वाजवा की जरा. हा चला. ताम तुम तवली तवली कमर माझी लवली लवली, ताम तुम तवली तवली कमर माझी लवली. बस. ताम तुम तवली तवली कमर माझी लवली लवली, ताम तुम तवली तवली कमर माझी लवली लवली, ताम तुम तवली तवली कमर माझी लवली लवली, ताम तुम तवली तवली कमर माझी लवली. वा वा वा. 10 मार्क मिळाले. 10 मार्क मिळाले. छान 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 छान. बघा आता भूक चांगली लागेल बरं. हं, भूक छान लागेल. बी गट. 1 2 3 स्टार्ट. ताम तुम तवली तवली कमर माझी लवली लवली, 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 ताम तुम. थोडासा ए गटाचा खेळ छान झाला थोडा. हं, लक्षात आलं. ए गटाला असे खेळ पुष्कळ आहेत, खूप खेळ आहेत. आणि ह्या खेळामध्ये सगळ्यांना आनंद मिळतो. आता तुम्ही आलेल्याच आहात तर सगळ्यांनी फेर धरा गोल. बी गट 10 20 30 40 50 60 70. बी गटाला 70 मार्क आहेत. आता असं करा, बी गटाला काहीतरी द्यायचं बरं का बक्षीस. आता सगळ्यांनी असं करा, गोल गोल फेर धरा. सगळ्यांनी ए गट आणि बी गट सगळ्यांनी गोल फेर धरा. तुम्ही आतमध्ये जा आणि छानपैकी काननी रामा संगे जानकी नांदताना काननी, सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी, सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी, सीता म्हणे लाडके मारत्यासी राघवा, सीता म्हणे लाडके मारत्यासी राघवा, कातड्याची कंचुकी त्याची मला लेववा, कातड्याची कंचुकी त्याची मला लेववा, सौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, सौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, राम गेले धावूनी ग बाण भाता घेऊनी, राम गेले धावूनी ग बाण भाता घेऊनी, सीता पाहे वाकुली ग दारी उभी राहुनी, सीता पाहे वाकुली ग दारी उभी राहुनी, साध आला दूरचा कोणी मला वाचवा, साध आला दूरचा कोणी मला वाचवा, सौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, सौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, ओळखीचा साधतो बावरली सुंदरा, ओळखीचा साधतो बावरली सुंदरा, रामा मागे धाडी येले लक्ष्मण देवरा, रामा मागे धाडी येले लक्ष्मण देवरा, काय झाले काय की चित्ती उठे कालवा, काय झाले काय की चित्ती उठे कालवा, सौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, सौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, आश्रमाच्या अंगणी ग नार उभी, नाचाना खेळा ना, आश्रमाच्या अंगणी ग नार उभी एकली, रावणानं पाऊल तोच पुढे टाकली, वैराग्याच्या वेशाने मागितला जोगवा, वैराग्याच्या वेशाने मागितला जोगवा, सौम्य ऋषी सांगत
सांगत असे रामकथा पांडवा, धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा. आमची रुक्मिण फुगडी खेळे, जरीच पातळ बुक्यात लोळे. आमची रुक्मिण फुगडी खेळे, जरीच पातळ बुक्यात लोळे. आमचा विठोबा टिपऱ्या खेळे, सोन्याचं जानक विटेवरील लोळे. आमची रुक्मिण, आमची रुक्मिण, आमची रुक्मिण, आमचा विठोबा, आमची रुक्मिण, आमचा विठोबा, आमची रुक्मिण, आमची रुक्मिण. हा बघा बरं सगळ्यांचा व्यायाम. फुगडी फुगे बाई, फुगडी फू निज ब्रह्म तू गे बाई, परब्रह्म तू. फुगडी फुगे बाई. लक्षात घ्या, ही फुगडी माऊलींनी लिहिलेली आहे बरं. माऊलींची फुगडी आहे. निज ब्रह्म तू गे बाई, परब्रह्म तू. मन चित्त धू, विषयावरी थू. हे माऊलींची फुगडी आहे. आणि म्हणून सगळे वारकरी जेव्हा जातात वारीला, फुगड्या खेळतात की नाही, आनंद घेतात की नाही. आणि म्हणून फुगडीचा आनंद काही विलक्षण आहे, वेगळा आहे. आता चैत्रालीसाठी नका म्हणू कोणी. आनंद झाला मनाला, आज आनंद झाला मनाला. काय हवं चैत्राली तुला मागना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना. तुला लाजायला काय ग झालं, का ग हळूच हसायला आलं. तुला लाजायला काय ग झालं, का ग हळूच हसायला आलं. जिलबी लाडू खीर मोदक मोती चूर, जिलबी लाडू खीर मोदक मोती चूर. आज बागेत बसूया भोजना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना. हार गजरा वेणी आज घाल, चुडा साडी हिरवी आज नेस. तुझे पाहून मुख दिसे मातृसुख, तू विजयी होशील ललना. तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना. तुझे बाबा आई भाऊ ताई, त्यांचा आनंद मावत नाही. थोर शिवराय आणि श्रीकृष्णाचा तू आदर्श मनात ठेवना. तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना. आशीर्वाद हिला तुम्ही द्या हो, सुख समृद्धीत तुम्ही राहो. आशीर्वाद हिला तुम्ही द्या हो, सुख समृद्धीत तुम्ही राहो. तुझ्या सासरची आणि माहेरची, तुझ्या सासरची आणि माहेरची, तू विजयी होशील ललना. तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना. आज आनंद झाला मनाला, आज आनंद झाला मनाला. काय हवं चैत्राली तुला मागना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना, तुझ्या मनातलं गुपित सांगना. मोर दॅन 100 टीचर्स असं वाक्य प्रसिद्ध आहे ना. हां, म्हणजे महिलेनी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. महिलांनी आपल्या घरामध्ये कन्या असू दे, पुत्र असू दे, त्याचं पालन पोषण कसं करावं, त्याला कसं वाढवावं. आणि यासाठी पूर्वी डोहाळे जेवणाचे कार्यक्रम कसे असायचे. शेजारी मावशीनी बोलावलंय, काकीनी बोलावलंय, आत्यानी बोलावलंय. आणि अशा प्रकारे डोहाळे जेवण हे सतत महिना 2 महिने चालायचं बरं. एक दिवस फक्त आपलं मोठं व्हायचं,
पण डोहाळ जेवणाच्या निमित्ताने त्या स्त्रीला प्रत्येक जण घरोघरी जेवायला बोलवायचे. आता कुणाला वेळ आहे हो बोलवायला, आणि यायला तरी कुणाला वेळ आहे? कुणाजवळ वेळ नाही आहे. पण लक्षात घ्या, हे डोहाळ जेवणाच्या निमित्ताने तिला काही सूचना द्यायच्या, तिला काही सांगायचं, हे सारं काही त्यावेळेला घडत होतं. आणि त्यामुळे आता जरी एक दिवस डोहाळ जेवण असलं काही हरकत नाही, कारण हल्ली एक नाहीतर दोन, हो की नाही? परम एको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपी. कौरव किती होते आणि पांडव किती होते आपल्याला माहिती आहे. परंतु ह्या रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगून त्यांचा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, आणि तो आमच्या घरातल्या कन्या आणि पुत्रांना तो आदर्श आम्ही घालून दिला पाहिजे. यासाठी एका स्त्रीला आनंद देणारी दुसरी स्त्री असते. अनेक प्रकारचे खेळ आहेत, परंतु त्यातले 1-2 खेळ खेळणार आणि आम्ही आमचा कार्यक्रम थांबवणार. बरोबर आहे ना? तुला अजून हवेत का सांग? खेळ पुढे हवे. आनंद झालाय ना सगळ्यांना? हा, मनामध्ये कसा मोर आनंदाचा थुई नाचतोय बघूया बरं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे. आता तुझी पाणी मीच देते टाणी, आता तुझी पाणी मीच देते टाणी. करून पुकारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असू दे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. वेगवेगळ्या प्रकारचे झिम्मे आहेत आणि हे पारंपरिक खेळ आहेत. ह्या खेळातून आम्हाला आनंद मिळवता येतो. डोहाळे जेवणाची गाणी पुष्कळ आहेत, खूप गाणी आहेत. त्या डोहाळे जेवणाच्या गाण्यातून सुद्धा या स्त्रीला उपदेशच दिलेला असतो. बरोबर आहे ना? सगळ्यांना हे माहिती आहे, प्रत्येकीचं डोहाळे जेवण झालेलं आहे, हो की नाही? ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे, छोट्या प्रमाणात का असेना, परंतु त्यावेळेला त्याचा अर्थ काय आहे तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. धनुष्यबाण का घेतोय आणि आम्ही फोटो काढून घेतोय पण आम्हाला माहिती नाही, असं आम्हाला उपयोगी नाही. हातामध्ये परडी घ्यायची आहे, हिरवा शालू का घालतो, हिरवी चोळी का म्हणतो आम्ही, याचं कारण तिचे नयन सुद्धा तृप्त हवेत. लक्षात घ्या, जे खायला देतो त्यामुळे तृप्ती पाहिजे, पण त्या हिरव्या रंगाने तिचे नयन सुद्धा तृप्त झाले पाहिजेत. याचं कारण आम्ही कोकणामध्ये जातो, कोकणामध्ये हिरवी झाडी बघितल्यावर आहा काय बरं वाटतं, हो की नाही? आता आर्टिफिशियल झाडी तयार करतात पण त्याच्यानी आनंद मिळत नाही. गजरे घालायचे, हार घालायचे, तिला सजवायचं, हे कशासाठी? तर त्या गजऱ्यांमध्ये जी जाई जुई मोगराची जी फुलं असतात त्या फुलांच्या सुगंधाने, लक्षात घ्या किती प्रकारचे फायदे आहेत. मी आता हे सगळे सांगत बसणार नाही, परंतु नाकातले नासिकेतले मात्र सगळे जे काही आजार आहेत ते सगळे या सुगंधामुळे नाहीसे होतात. आणि त्यामुळे त्या स्त्रीला जाई जुई मोगऱ्याचे गजरे का घालायचे? त्यावेळेला ती वाडी जी भरायची ती फुलांची का भरायची? आणि ती फुलं कसली पाहिजेत? आर्टिफिशियल नाही उपयोगी. त्यांचा सुगंध मनाला मोहून टाकणारा पाहिजे आणि त्या बाळाला हे सगळं मिळालं पाहिजे. लक्षात घ्या, डोहाळे जेवण करायचं म्हणजे त्याचा मागचा अर्थ आम्ही लक्षात घेतला पाहिजे आणि आमची पुढची पिढी आम्ही अशी सक्षम बनवली पाहिजे. पूर्वीचे होते की नाही तब्येती छान, आता एवढंसं काही झालं की आम्ही चाललो दवाखान्यात, हो की नाही? ठसका लागला, उचकी लागली की चाललो आम्ही दवाखान्यात. आहे ना? तुम्ही हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, बरोबर आहे ना? आणि त्यामुळे तब्येती प्रकृती उत्तम असणं हे सगळं आणि सगळं आमच्या मातेच्या वरती अवलंबून आहे. डोहाळे लागतात. पूर्वी डोहाळे लागायचे, आवळा चिंच बोरं खावीशी वाटायची, पण आता आम्हाला हवा पिझ्झा. अय्या वडापाव गेला आता बाहेर, हो की नाही? वडापाव नाही, पिझ्झा बर्गर किती छान लागतो. परंतु मग घरामध्ये अगं पिझ्झा नको खाऊ,
अशी सांगायची वेळ येते, आत्ता तू असं खा, पौष्टिक काहीतरी खा, त्याचे फायदे आणि तोटे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजेत. आणि आता फोटो सेशन सुरू झालं आहे, त्यामुळे चैत्राली आम्ही थांबू का? आपण आता बघणार आहोत की पेढा की बर्फी. तर त्यासाठी इथं 2 मंदिरं ठेवलेली आहेत, विठ्ठल रुक्मिणी आपण ठेवलेले आहेत. तर त्याच्यावर आपण गेस करायचं आहे. पण तत्पूर्वी मी दोघांना विनंती करतो की त्यांनी त्याची सुरुवात करायच्या आधी उखाणे घ्यायचे आहेत आणि कार्यक्रम सुरू करायचा आहे. प्लीज. तुम्ही साईड घ्या ना थोडं. तुम्ही साईड घ्या. नेसली हिरवी साडी भरला हिरवा चुडा, नेसली हिरवी साडी भरला हिरवा चुडा, डोहाळे ओंकार नावांचं नाव घेते, शोधते बर्फी की पेढा. जुळ जुळ वाहे पाणी, मंद मंद चाले होडी, सुखी ठेव देवराया, ओंकार चैत्रालीची जोडी. अळखळत का होईना पण ओंकारने शेवटी नाव घेतलं. ॲक्च्युली ही स्टेज लग्नानंतर 10-15 वर्षांनी येते, पण ठीक आहे. सो आता आपण बघूयात की पेढा की बर्फी. सो विठ्ठल की रुक्मिणी. ओके, पेढा बर्फी नाही, विठ्ठल की रुक्मिणी. गेस करू शकता कोणी? काय कोणाला पाहिजे असेल, डिमांड असेल तर सांगा. छोट्या मुलांनी पुढे यायचं स्टेजच्या इथं. जे वयाने छोटे आहेत त्यांनी पुढे. रुक्मिणी. ग्रेट ग्रेट ग्रेट. सुरुवात रुक्मिणी झालेली आहे. अजून कोणाला गेस करायचं आहे का? रुक्माई. इकडे कोणाला बोलायचं आहे अजून? विठ्ठल. 3 जणांचा गेस रुक्मिणी, 1 जणांचा विठ्ठल आलेला आहे. आमच्या दोन्ही घरांसाठी रुक्मिणी योग्य आहे. रुक्मिणी. विठ्ठल. ग्रेट ग्रेट. ये विठ्ठल. रामकृष्ण हरी बोला, पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण बघून एकदा. पालना है बादलों का तकिया चांद का, पालना है बादलों का तकिया चांद का, ओढ़ने को तारों से जड़ा ये आसमां, तेरा माथा चूम के सुनाऊं मैं तुझे, परियों की कहानी जुगनों की दास्तां. आरारी रार आरारी रार आरारी रार रा, आरारी रार आरारी रार आरारी रार रा, आरारी रार आरारी रार आरारी रार रा, आरारी रार आरारी रार आरारी रार. काले अंधेरे ये तुझे छू न पाए, झिलमिल चांदनी में झिड़क दूं जरा, हो जीने से आंचल में तुझे मैं सहेजूं, मोती सीपियों में रहे जिस तरह, झिंगुरों की सरगमों से धुन बना के मैं घोल दूं हवा में अनसुनी सी लोरियां. छोटी छोटी खुशियाँ चुनो, ओ शुभ शुभ, ओ शुभ शुभ, हो
लेके नेमते नहीं नहीं दावत देती है जिंदगी दिल से लगो खोल के बाहों को छोटी छोटी खुशियाँ चुनो ओ शुभो शुभो ओ शुभो शुभो ओ शुभो शुभो ओ शुभो शुभो किसने रे देखी कल की झलकियाँ किसने रे देखी कल की गलतियाँ जहाँ मिल जाए चुरा लो आज की कलियाँ सजा लो आज की गलियाँ भोले के मन्नते नहीं नहीं दौलत देती है जिंदगी इन्हें ढूंढ लो मन में मूंद लो छोटी छोटी खुशियाँ चुनो ओ शुभो शुभो ओ शुभो शुभो